मी आंतरराष्ट्रीय कृष्ण मनोज संघ इस्कॉनच्या वतीनं आपल्या सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. खरं तर भगवंत गीतेमध्ये म्हणतात, दुर्लभ माणूस देह देहीनाम क्षणभंगुर. हा मनुष्य दुर्लभ आहे आणि देहीना क्षणभंगुर. क्षणभंगुर म्हणजे याची गॅरंटी काही नाही आहे. कोणी म्हटलं इंग्लिशमध्ये विचारतात की तुम्ही किती वर्षाचे म्हातारे आहात, हावर यू ओल्ड, किती वर्षाचा म्हातारा आहे लहान मुलं, तर तो सांगू शकत नाही की तुमचं काय. तर आता दुर्लभ मनुष्य भेटलेला आहे. तर ह्या दुर्लभ मनुष्यामध्ये आपल्या जीवनाची समसिद्धी करायची असेल तर श्री चैतन्य महाप्रभूने आपल्या साधकांसाठी आपल्याला 5 विशेष चर्चा गोष्टी सांगितलेल्या आहेत. भक्तिरस अमृत नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये श्री चैतन्य महाप्रभूने 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे आपल्याला जर ह्या दुर्लभ मनुष्य जर साधवायचा किंवा याच्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर 5 गोष्टी कोणत्या आहेत आता. एक तर म्हणजे श्रीमद भागवताचे श्रवण, दुसरं आहे अर्चिपुरांची सेवा, तिसरं हरिनामाचा जप, चौथा भक्ताचा संग आणि 5वा आहे धाम निवास. ह्या 5 गोष्टीचं अंग सांगितलेलं आहे. ज्याला भगवत धामात जायचं असेल, वैकुंठ धामात जायचं असेल, त्या धामात जाण्यासाठी ह्या 5 गोष्टी अनिवार्य आहेत. कोणत्या. श्रीमद भागवताचे श्रवण केलं पाहिजे, अर्चविग्रहाचं पूजा केली पाहिजे किंवा दर्शन घेतलं पाहिजे, भक्ताचा संग केला पाहिजे, हरिनामाचा जप केला पाहिजे आणि धाम निवास केलं पाहिजे. ह्या जर 5 गोष्टी केल्या तर तुम्हाला भगवत धाम निश्चित आहे. म्हणून कोणत्याही देशामध्ये एखादा राजदूत असा अँबेसिडर म्हणतात त्याला, बरोबर ना. तसं मेन जे वैकुंठ धाम आहे, गोलोक वृंदावन आहे, त्याचं प्रतिभू अँबेसिडर म्हणजे हे धाम आहे जगामध्ये. म्हणून तुम्हाला आठवत असेल मी सिक्वेन्समध्ये यात्रा का करतो. पहिल्यांदा मायापूर काढली होती, त्याच्यानंतर वृंदावन काढली होती, जगन्नाथपुर आणि द्वारका. ह्या सिक्वेन्स सांगितलेली. का बरं. तर भगवान कृष्णाचा जन्म झालेला आहे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, जन्म कर्मचे देव ये जानाती तत्वता त्यक्ता देह पुनर्जन्म नैती मामित्य सुअर्जुना. अर्जुना, जो जीवात्मा माझे जन्म कर्म जो जाणतो, त्यक्ता देह जन्म पुनर्मन नैती मामित्य सुअर्जुना, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. म्हणून जर भगवंताचे जन्मकर्म जाणायचे असेल तर ते भगवंताचे जन्मकर्म कसे आहेत, आपल्यासारखे भौतिक स्तरावर नाही तर ते आध्यात्मिक स्तरावर येतात. आपले जन्म म्हणजे बळजबरी आईच्या गर्भातून फेकल्या जात आहे आणि आपले कर्म आपल्याला दुःखी देतात आणि दुसऱ्याला पण दुःखी देतात. पण भगवंताचा जन्म आपल्याला आनंद प्रदान करणारे देतो आणि त्यांचे कर्म सुद्धा आपल्याला आनंद प्रदान करणारे असतात. म्हणून भगवंताच्या जन्माने कर्म कसं दिव्य आहे. आपलं जन्मकर्म आपल्या लोकांना दुःखित करतो, पण भगवंताचे जन्मकर्म कसे येतात, आपल्याला परम अवस्था प्राप्त करून देते. म्हणून भगवान कृष्णाने 11 वर्ष वृंदावनमध्ये घातले आणि पुढचे 18 वर्षे मथुरा धामात घातले होते. भगवंताचे 129 वर्ष या धरातलावर होते भगवंत. तर त्याच्यातले उर्वरित जो भाग आहे तो भगवंताने श्रीधाम ह्या द्वारका धामामध्ये व्यतीत केला होता. म्हणून आपण मथुरा, आपलं वृंदावन आणि मथुरा केलं आणि मथुरानंतर त्याच वृंदावन मथुराचा जो पाठ पाहिला तर आपण जगन्नाथपुरीला कव्हर केलं होतं. कारण जगन्नाथ मंदिर आहे ते काय आहे, मथुरा आहे. आणि जे गुंडीचा मंदिर आहे, ज्या ठिकाणी तिला रथ ओढल्या जातो, त्याचं प्रतीक असायला आहे, वृंदावनचं प्रतीक आहे. म्हणून तुम्ही कधी जगन्नाथपुरीला गेला असाल तर जगन्नाथपुरीमध्ये पंडा असतात ना, लोकल पंडा म्हणजे पुजारी, ते काय करतात, जाताना रथ नाही ओढत. म्हणतात आम्ही राधाराणीचे पाठ म्हणणार नाहीत, कारण की आमचे मथुरातून कृष्ण कुठे घेऊन चाललेत, वृंदावनला चाललेत, म्हणून आम्ही जाणार नाही. पण येताना पंडा लोक काय करतात, त्या जगन्नाथाला रथ यात्रास्त्रे त्याला वापस बोलवतात. कारण कृष्ण तू कुठे थांब, आमच्याकडेच थांब. म्हणून हे दोन्ही पाठ केल्यानंतर भगवंताने जे काही लीला केलेल्या आहेत ह्या ठिकाणी द्वारकाधाम केलेले आहे. आणि द्वारकाधाम आणि वृंदावन धामामधला फरक काय, तर जे वृंदावन धाम आहे ते माधुर्यचं धाम आहे आणि जे द्वारका धाम आहे ते ऐश्वर्याचं धाम आहे. ह्या 2 धामामध्ये रसाभास पाहायला आपल्याला भेटतो, माधुर्य आणि ऐश्वर्य. जोपर्यंत आपल्याला महानता कळत नाही तोपर्यंत आपल्याला मधुरता कळणार नाही. म्हणून गीतेमध्ये भगवंताची महानता सांगितलेली आहे. ईश्वर, जीव, काळ, कर्म आणि प्रकृती. भक्ती कशी केली पाहिजे त्याचे तत्व गीतेमध्ये सांगितलेले, त्याची महानता गीतेमध्ये आहे.
पण मधुरता कशामध्ये? ते श्रीमद भागवतामध्ये, आणि त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ मधुरता म्हणजे श्रीमद भागवताच्या ग्रंथामध्ये. असं सुंदर वर्णन अशा श्रीमद भागवत ग्रंथात केलेले. म्हणून ह्या आपण 5 गोष्टीची चर्चा करणार आहोत. ह्या येणाऱ्या 7 दिवसामध्ये आमचं भोळेपृंज आणि यात्रा कमिटीचं ठरलं होतं की भागवत कथा करायची होती. पण काही भक्तांचा आग्रह एवढा झाला की प्रभूजी एवढं लांब चाललोय तर तुम्ही सगळे प्लेसेस कव्हर करा, कथा आपण नंतर करूया. म्हणून ह्या वर्षीचा आमचा सगळं नियोजन आम्ही कॅन्सल केला आणि असं ठरवलं की ह्या येणाऱ्या 7 दिवसामध्ये द्वारका ज्या लीला झाल्या भगवान कृष्णाने 49 अध्यायापासून तर 90 अध्यायापर्यंत भगवान कृष्णाने ज्या ज्या लीला केल्या ते येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पूर्ण होतीलच असं नाही. 2-2 तास तुमचा जेवढा उत्साह असेल त्या उत्साहानुसार आपण कथा कीर्तन करूया. म्हणून ह्या 5 दिवसांमध्ये मायबापांना तुम्ही इम्पॉर्टंट तुमच्या लाईफमधला वेळ काढून इथे आलेला आहेत. ह्या 5 दिवसामध्ये काय करायचं आहे? जसं एखादा हापापलेला व्यक्ती असतो ना, तो भरपूर खातो, तसंच आपल्याला जीवनातलं नाही का आध्यात्मिक भूक हापापली असली. ह्या 7 दिवसामध्ये माझ्या जीवनामध्ये ऊर्जेचा स्टोर आणि भक्तीचा स्टोर मी माझ्या जीवनात घेऊन जाऊ शकेल. कारण की आपण आपल्या भौतिक संसारामध्ये जर पडलो तर 99 म्हणजे 100% आपलं भौतिक जीवन आहे आणि त्याच्यामध्ये एक कण म्हणजे भक्ती आहे. आणि आपली भक्ती कशी आहे? रडत पडत कसं तरी चाल ढकल, काही माळा केल्या नाही केल्या. ध्यानात ठेवा, आपल्याला इथून काय करायचंय की जीवनात परिवर्तन आणायचं. धामाचं महत्व म्हणजे धाम या शब्दाचा अर्थ काय की ज्या ठिकाणी भगवंत निवास करतात त्याला धाम म्हणतात. आणि जिथे भगवंताचं पाद प्रसन्न झालेलं आहे त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात. जसं आपलं नाशिक आहे ते तीर्थक्षेत्राची भूमी आहे. ज्या ज्या ठिकाणी साधू संत भगवंत त्यांचे चरणकमल पादस्पर्श होते त्याला काय म्हणतात? तीर्थक्षेत्र म्हणतात. पण साक्षात धाम हे शब्दाचा अर्थ भगवंत निवास करतात. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये किंवा तत्वामध्ये 4 धाम सांगितलेले आहेत. कोणतं? जगन्नाथपुरी, बद्रीनाथ, त्याच्यानंतर द्वारका आणि रामेश्वरम सांगितलेले आहे. मथुरा पण त्याच्यामध्ये येते. तर या धामामध्ये भगवंत आहे. भगवंताचा आपल्याला वास करायचा आहे, भगवंताचं सानिध्य प्राप्त करायचंय. की भगवंता या संसारामध्ये मी जेवढं धडपडतोय, मी खूप प्रयत्न करतोय, माझ्या हाताला काहीच येत नाही. ज्याप्रमाणे गव्हाच्या भुसा किती कुठला त्याच्यातून धान्य निघत नाही, त्याच प्रकारे मी संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो पण मला सुख कधीच भेटत आहे. भेटलं का तुमच्या जीवनामध्ये सुख? म्हणून धैर्य ठेवा, पैशाने आणि व्यक्तीने सुख कधीच भेटत नाही. जे लोक म्हणतात की मला ही वस्तू घेतल्यानंतर सुख भेटन, ही व्यक्ती आल्यानंतर मला सुख भेटन, तर मायबापांनी ही तुमच्या मनातली गैरसंकल्पना काढू नका. आणि सुखाचा सोर्स पाहिजे असेल तो वस्तू आणि व्यक्तीमध्ये नाहीये. म्हणून सुख विकत घेता येत नाही आणि दुःख विकता येत नाही. सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ज्याप्रमाणे कावीळ झालेला असेल त्या कावीळ झालेल्या व्यक्तीला खडसाखर कडू लागते. का बरं लागते? त्याची जीवा कडू असते म्हणून त्याला ती कडू लागते. पण त्याच्यासाठी कावीळ झालेल्या व्यक्तीला खडीसाखरेची औषध आहे. हळूहळू खात राहिल्यानंतर त्याला एक दिवस ते गोड लागते. त्याच प्रकारे भौतिक संसाराची आपल्याला कावीळ झालेली आहे आणि भक्ती ही आपल्याला कडवट लागते. कोणी म्हटलं माळा करा, करू आज नाही उद्या करू किंवा परवा करू, चाल ढकल चालू आहे. पण तुम्हाला नोटा मोजा लावले आपण लगेच म्हणणार नाही उद्या वाजू आता वाजू. का? कारण त्याचं इम्पॉर्टंट, नोटाचं इम्पॉर्टंट आपल्या जीवनात कळलंय पण माळाचं इम्पॉर्टंट आपल्याला कळालं नाहीये. म्हणून भक्तीची सुरुवात कोणी करीत असेल, भक्तीची सुरुवात ज्या दिवशी तुम्ही हरिनामाचा जप केला त्या दिवशी भक्तीची सुरुवात आहे. हे केवळ मनोरंजन आहे तीर्थयात्रा करणं. तीर्थयात्रा करणं म्हणजे काय? आपल्या स्वभावाला, आपल्या नेचरला बदलायचंय. इथे लोक म्हणतात आम्ही पाप धुण्यासाठी येतो. पाप कधी धुतल्या जात नाही. पाप हे पाप पुण्य कधी कट होत नाही, त्याचा फायदा होतो. म्हणून तीर्थयात्रा किंवा धाम निवासामध्ये, तीर्थयात्रामध्ये एकच उद्देश आहे की मी जेव्हा जाईन ना तर सगळ्या माझ्या वाईट प्रवृत्ती, माझ्या वाईट सवय मी इथेच सोडून जाईन आणि इथून माझे भक्तीचं फळ किंवा माझं धन मी माझ्या घरी घेऊन जाईन. ही तीर्थयात्रेची सफलता आहे. म्हणून मी नेहमी कथा सांगत होतो, मी पार्श्वभूमी सांगतोय. आज तुम्हाला तीर्थयात्रेचं महत्त्व सांगणार आहे. नाहीतर तुम्ही नुसतं डोळ्याने मशाज केल्यासारखं तुम्हाला धाम कधी दिसणार नाही. तुम्ही बिल्डिंग पाहता, मंदिरात जाता, डोळे फोडून पाहता. म्हणून भगवंताला पाहण्याचा प्रयत्न नका करू.
अशी भक्ती करा की भगवंताने तुम्हाला पाहिलं पाहिजे. तुम्हाला भगवंत दिसले का कधी? नाही दिसणार. म्हणून भक्ती करा, सेवा करा, त्यामुळे भगवंत तुम्हाला पाहतील. त्यासाठी आपल्याला इथं काय करायचंय? धामनिवासामध्ये आपल्याला नेचरला सोडायचे. जसं एक कथा सांगतो. एकदा काही आश्रमामध्ये काही शिष्य होते आणि शिष्य असल्यामुळे ते म्हणले, महाराज कोरोना काळामध्ये 2 वर्ष वैतागलोत आम्ही आश्रममध्ये, जरा आम्हाला तीर्थयात्रा फिरून आणा ना. ते म्हणले ठीक आहे बाबा, मला तर काय नाही, मी थकलो, तुम्ही काय करा, तुम्ही सगळे जाऊन या. मग जाताना एक कडू भोपळा दिला त्याच्यासोबत आणि म्हटले जिथे जिथे तुम्ही जाता तिथे तिथे काय करा, याला स्नान घाला, याला नैवेद्य दाखवा आणि जिथे जिथे जाता त्याला दर्शन करून आणा. तर अशा प्रकारे सगळे शिष्य तीर्थयात्रा लिहिल्या आणि सगळे तीर्थयात्रा करून आले. आल्यानंतर गुरुने विचारले, अरे बाबांनो तुमची तीर्थयात्रा कशी झाली? म्हणे छान झाली महाराज, सगळं दर्शन घेतलं, हो घेतलं, स्नान केलं, हो केलं, प्रसाद खाल्ला, हो खाल्ला, सगळं झालं. अच्छा मी तुमच्यासोबत काही दिलं होतं ते कुठे आहे? ते म्हणा कडू भोपळा ना. हा बरं, याला स्नान घातलं का? हो घातलं. याला नैवेद्य दाखवला का? हो नैवेद्य दाखवलं. सगळं केलं महाराज, तुम्ही जे सांगितलं ते आम्ही सगळं केलं. आता याला काय करा, तुम्ही कट करू नका, सगळ्याला वाटा. सगळ्याला वाटल्यानंतर ते काय झालं, सगळ्याचं तोंड बारीक कडवट पडले. म्हणजे काय झालं अरे तुम्ही कसं का? म्हणे महाराज कडू लागतंय. अरे तीर्थयात्रा झाल्यानंतर ते गोड झालं पाहिजे, तर कडू कसं राहिलं? याच्यातून काय शिकायचं आपल्याला? आपल्याला आपला कडू स्वभाव इथं सोडवायचा आहे आणि गोड स्वभाव घेऊन जायचा आहे. हे तीर्थयात्राचा पहिला उद्देश क्लिअर झाला पाहिजे. म्हणून तीर्थयात्रामध्ये करताना आपल्याला ह्या 7 दिवसामध्ये भगवंताचं धामाचं दर्शन घ्यायचं. अर्चविग्रहांचं दर्शन घेताना जसं ह्या जगामध्ये सनातन गोस्वामी वर्णन करतात. काय करतात? एक युवक एका युवतीला पाहण्यासाठी उत्सुक असतो किंवा एक युवती एका युवकाला पाहण्यासाठी उत्सुक असतं. तसं साधकाने भगवंताचं दर्शन कधी गेल्यानंतर डोळे बंद नाही करायचे, डोळ्यानं भगवंताचं दर्शन घ्यायचं. असं भरभरून दर्शन घ्यायचं. असं नाही शेंगदाण्याचे फुटाने फोडले, दर्शन घेतलं आणि पुढे बाबा निघाले किंवा सेल्फी काढली. मला हेच कळत नाही, लोक चांगले फोटो, चांगल्या गोष्टी मोबाईलमध्ये आणि वाईट गोष्टी डोक्यामध्ये ठेवतात. जो तो येतो फोटो काढतो, काढा, हरकत नाही. चांगल्या वस्तू मोबाईलमध्ये आणि वाईट गोष्टी डोक्यामध्ये. आपल्याला उलटं करायचं. काय करायचंय? वाईट गोष्टी मोबाईलमध्ये ठेवायच्या आणि चांगल्या गोष्टी डोक्यामध्ये स्टोअर करायचं. तुम्ही म्हणता महाराज असं का सांगतात? याचं कारण काय? जेव्हा आपला अंतिम समय येईल तेव्हा आपल्या जन्मामूर्तीचे चक्कर फिरणं, मूर्तीच्या वेळेस सगळं रोल फिरतंय आणि फिरल्यानंतर जगन्नाथपुरीच्या महात्म्यामध्ये वर्णन केलंय की तुमची ज्या गोष्टीवर आसक्ती असेल तो जन्म तुमचा पुढे असतो. म्हणून आपण आपल्या डोळ्याने एवढं रूप पाहायचं भगवंताचं की भगवंता जेव्हा माझा मृत्यू येईल ना, तर त्यावेळेस तुमचं रूप पाहता पाहता मी तुमचं वैकुंठ धाम पाहिजे, ही भावना आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे. थोडा विषय जड चालला का? नाही ना. म्हणून आपण काय करायचं? भगवंताचं रूपाचं दर्शन घ्यायचं. दुसरी गोष्ट काय करायचं? भगवंताची तर प्रजल्प नाही करायचं. राजकारण, समाजकारण, ऑफिसमध्ये काय चाललंय, शेजारी पाजारी काय चाललंय, परिवारामध्ये सासासुनाचं काय चाललंय, कुचा निंद्या सगळं बंद करायचं. मुखातून बोलताना हरिनामच बोलायचं. केवळ भगवंताचं नाव जप करायचा. कारण इथे जप केल्याचा फायदा काय होत आहे? 1 रुपया टाका 100 रुपये फायदा आहे आपल्या भाषेमध्ये. 1 रुपया टाका 100 रुपये. तसं एक नाव भगवंताचं घेतलं तुम्ही इथे तर भगवंत म्हणता, रे मला माझ्या घरात येऊन मला काय करतोय? मला पुकारतोय. भगवंत तुमच्याकडे लक्ष ठेवतात. म्हणून आपल्याला भगवंताकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याकडे कोणती गोष्ट नाहीये. भौतिक जगाची कोणतीही गोष्टी असं नाही की आपण भगवंताला आकर्षित करू शकतो. पण भगवंताला आकर्षित करायचं असेल तर भगवंताचं नाव आहे आणि ते नाव कसं घेतलं पाहिजे? तळमळतेने घेतलं पाहिजे, हृदयाच्या देठापासून घेतलं पाहिजे. आणि काय म्हटलं पाहिजे? हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंताचं नाव घ्यायचं, मुखाने नाम घ्यायचं, पायानं काय करायचं? प्रदक्षिण घालायचं. म्हणून ही जी भूमी आहे ती साधारण आहे, सच्चिता शाश्वत स्वरूप आहे भगवधाम. म्हणजे द्वारका धाम आहे. इथले कणकण, इथले रेती जी रेणू आहे
ते माणिक मोत्या, कारण ह्या ठिकाणी भगवान स्वतः ह्या भूमीमध्ये फिरलेले आहेत. म्हणून इथला प्रत्येक कणीचा जो धुळीचा कण आहे ना, ते आपल्या मस्तकावर धारण केला पाहिजे. कारण की ते भगवान कृष्णाचा साक्षात ज्या ठिकाणी भगवंत राहिले ते का साधारण होऊ शकेल का? जर भौतिक चेतना असेल तर तुम्ही त्याला भौतिक चेतनेतून तुम्हाला तुम्ही पाहता, पण आध्यात्मिक चेतना पाहता तुम्हाला ही साधारण गोष्ट दिसणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? पहिलं भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे, दुसरं भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, तिसरं अर्चकराची सेवा झालं, धाम निवास झालं, श्रीमद भागवताचं श्रवण. तसं आपण रोज कथा करणारच आहोत, प्रयत्न करू कथा करण्याचा, जेवढा होईल तेवढा धामाचं महत्त्व सांगू. आणि त्यानंतर काय? भक्ताचा संघ, भक्ताच्या संघामध्ये राहा सगळेजण. कारण भगवंत जसं मोर्चा एखाद्या व्यक्तीनं उपोषण धरलं तर सरकार लक्ष देत नाही. जसं आमचे हरकपूर MSCB मध्ये एकटे उपासन करू द्या, कोणी लक्ष देणार नाही. पण अख्खी MSCB जर त्याने उपोषण धरलं, मोर्चा काढलं तर काय होईल? MSCBचे जे कोणी मंत्री येते ते सगळे त्यामध्ये काय झालं बाबा, तुमच्या डिमांड असेल ते आम्ही सोडू. तसं भगवंत एकटा भक्ती करता तर भगवंत लक्ष देणार नाही. पण सामूहिकरित्या तुम्ही भगवंताला पुकारता, तळमळतेने जप करता सगळेजण एकत्र मिळून. पण भक्ताच्या संघामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की प्रत्येकाचे केअरिंग करा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या केअरिंग करता तर भगवंत लक्ष देणार नाही, पण तुम्ही भक्तांची केअरिंग करता तर भगवंत तुमची केअरिंग करतील. तुम्ही भक्तांची काळजी, कारण भगवंताला भगवंताचे भक्त प्रिय आहेत. भगवंताचे भक्तांचं बाहेर काही बघायचं नाही. तो श्रीमंत आहे, गोरा आहे, काळा आहे, उंचा, ठेंगणा, अनपड काही बघायचं नाही. तो भक्त आहे बघायचा. हा साक्षात द्वारकाधीशाचा भक्त. कारण की कोणाच्या घरात कोणी यायचं आणि कोण नाही यायचं हे भगवंत ठरवतात. इथे या धामात येण्यासाठी भगवंताने तुम्हाला निवडलेले, साधारण नाहीये का? द्वारकाधीशाने तुम्हाला बोलवलंय. म्हणून द्वारकाधीशाची सेवा करायची असेल तर तुम्ही काय करायचं? भक्तांची सेवा करा. आणि सगळ्यात शेवटी काय काय सांगितलं? 5 गोष्टी आपण धाम निवास. धामामध्ये जेवढं होईल ह्या ठिकाणी 5 दिवस 7 दिवस आपण राहणार आहोत, तर जास्तीत जास्त सेवा करा. वैष्णवाची सेवा करा, हरिनामाचा जप करा आणि श्रीमद भागवताचे श्रवण करा. अशा प्रकारे जेव्हा आपण करू तर त्यावेळेस काय होईल? भगवंताचे नाम ऐकल्यानंतर, जेव्हा आपण भगवंताचं नाम ऐकू, भगवंताच्या नामाचं ऐकल्यानंतर काय होईल? भगवंताचं रूप दिसेल. जसं या भौतिक संसारामध्ये आपण एखाद्याचं नाव घेतलं, सुरेश, अजय किंवा काही नाव घेतलं, त्याचं रूप दिसतंय आपल्याला. पण आपण एवढ्या वर्षे भगवंताचं नाव जप करतो तर भगवंताचं रूप आपल्याला का दिसत नाही? कोणाला अनुभव कमी? जर नाव घेतल्यानंतर भगवंताचं रूप दिसतंय. 16 माळा 32 माळा करणारे भक्त आहे तिथं. एखाद्याचं नाव घ्या आपण, सुरेश, त्याचा चेहरा दिसतो. मग आपण भगवंताचं नाव घेतल्यानंतर भगवंताचं रूप का दिसत नाही? त्याचं कारण काय? तर चेतो दर्पणम मार्जनम भव महादावाग्निना. जे चित्रूप दर्पण आहे ना, ते मलिन असल्यामुळं भगवंताचं रूप दिसत नाही. म्हणून भगवंताचं रूप पाहायचं असेल ना तर जप केला पाहिजे. म्हणून नामानंतर रूप आहे. रूप जर दिसलं भगवंताचं, जसं सुरेश नाव घेतलं, त्या नावाबरोबर त्याचं रूपाबरोबर त्याचे गुण दिसतात. हा करतो कसा, कसा वागतो, याचा व्यवहार कसा आहे, गुणाबरोबर याच्या लीला, हा काय करतो, वागतो कसा, हे पण दिसत. आणि राहण्याचं ठिकाण कळतंय, हा कुठं राहतो. तसंच भगवंताचं नाव घेतल्यानंतर भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंताचे गुण आणि गुणानंतर लीला. लीला लगेच आठवाय पाहिजे तुम्हाला. आणि लीलानंतर काय? धाम. ही सिक्वेन्स आहे भगवत धाम. म्हणून भगवत धामात जायचं असेल तर भगवे कपडे घालून नाकाच्या शेंड्यापासून तिलक लावून नाही जाता येत. भक्ती ही बाह्य नाही, आंतरिक आहे. तुमची तळमळ किती आहे, तीव्रता किती आहे या भगवत धामामध्ये. जी तळमळता तीव्रता असेल तरच रिझल्ट तुम्हाला भेटेल. म्हणून इथे आपण काय केलं पाहिजे? निरंतर भगवंताच्या नाम रूप लीलाचं वर्णन केलं पाहिजे. दुसरं, ह्या ठिकाणी विशेष करून तीर्थयात्रामध्ये काही तुम्हाला तकलीफ होत्या, शारीरिक मानसिक, तर त्याच्या शारीरिक कशा होत्या की तुम्हाला थोडं कुठं पायी चालावं लागेल, ऊन लागेल, थंडी लागेल, पावसाचं सहन करा. ही तपस्या आहे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, आपण संसारामध्ये सगळेजण तपस्या करतात, पण त्या तपस्याचं फळ कसं आहे? नेहमी दुःखित आहे. पण भगवंतासाठी जर कोणी तपस्या करेल तर भगवंत गीतेच्या 5व्या अध्याय श्लोक नंबर 29 मध्ये म्हणतात, भोक्तारापैत तपसा सर्व लोको महेश्वरम श्रुतम सर्व भूताना ज्ञात्मा माम शांती मूर्छिती.
जो कोणी भोक्ताराम येते तपस्या, ज्या तपस्या माझ्यासाठी करतो, यत करोशी यत नाशी यत होशी दादाशी यत तपशी कौंतेय तत्पुरुष मदर्पणम. अर्जुना, जे काही करतोस तू माझ्यासाठी कर. आणि ती तपस्या भगवंतासाठी करताना तर तुम्हाला तिची फळ नाही का, नेहा विक्रमान सोस्ती प्रतुनाय विद्यते स्वल्पमसे धर्मसे त्रायतो महत्व भया. थोडीशी जरी सेवा केली आपण या धामामध्ये, थोडीशी जरी भक्ती केली तर भगवंत तुमच्या तपस्याला कधीच विसरणार नाही. म्हणून तब्येतीची किंवा शारीरिक मानसिक तपस्या झाली, त्या तपस्याला सहन करा. दुसरं, भौतिक वातावरण सुद्धा तुम्हाला सहन करा. आणि दुसरं, व्यक्तिगत किंवा योग्यता असू नसू, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या भावना नाही का आपल्याला चेंज करायची. हे तीर्थयात्राचं महत्त्व आहे. म्हणून श्रील रूप गोस्वामीने सांगितलेले. तर या ठिकाणी यात्रेमध्ये, ही यात्रा या शब्दाचा अर्थ काय, तुम्ही म्हणता एवढी पार्श्वभूमी का सांगितलेली. तर यात्रा करण्याचा एकमेव उद्देश आपल्या खास करून हितोपनिषदमध्ये सांगितलं आहे. त्याची पार्श्वभूमीसाठी एक सुंदर श्लोक म्हटले आणि नंतर तीर्थयात्रेकडे जातात. काय म्हणतात, आहार निद्रा भयमय नो तुमच्या सामान येतात पशुभी नरानाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मे नाही ना पशुभी समाना. जर आपली अंतिम यात्रातून मुक्त व्हायचं असेल, अंतिम यात्रातून मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला पहिले ह्या गोष्टीतून मुक्त झालं पाहिजे. काय, आहार निद्रा भयमैथुनमच्या सामान येतात पशुभी नराना. त्यासारखं आहार निद्रा भय, पशुसारखं जर जीवन जगत राहू आपण, आहार निद्रा भयमैथुनमचा पशु समान आहे. पशुतून आपल्यात फरक आहे, पण कधी कधी पशु आपल्यापेक्षा बेटर करतात. हाती आहार किती खातो, दिवसाला 10-10 क्विंटल खातो. आपण खातो का? निद्रा असो 6-6 महिने झोपतो, आपण झोपू शकतो का? मैथून, कबूतर दिवसातून 28 वेळा, माकडं 18 वेळा करतं, मनुष्य करू शकतो मैथून. आणि डिफेन्स, रक्षा नाही का, त्याला भूकंपाचं पुत्र बाहेर पडते, पण आपण घरातच बसून राहू. पण आपल्यापेक्षाही त्याला नाही का, पण त्याला कष्ट करावं लागत नाही. आपल्याला त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी कष्ट करावं लागतात. पण त्याच्या पलीकडे काय म्हणतात, धर्म हि तेषाम अधिको विशेषो धर्मेनी हि ना पशुभिसाना. धर्म समजला पाहिजे आपण की धर्म काय. धर्म म्हणजे स्त्री पुरुष, काळा गोरा, मी ह्या जातीचा आहे, मी ह्या पंथाचा आहे, मी ह्या वर्णाचा आहे, तो धर्म नव्हे. धर्म म्हणजे जिबेर स्वरूप होय कृष्ण रे नित्यदास. मी भगवंताचा दास आहे. शिलप्रपात खूप सुंदर व्याख्या करतात. साखरेचा गुणधर्म गोडपणा देणं आहे, मिठाचा गुणधर्म खारपणा देणं आहे, त्याच्यात पण पाण्याचा गुणधर्म आहे तरळता देणं आहे. जर यांनी अधर्म केला त्याला धर्म नाही म्हणता येणार. अधर्मच नाही. साखर जर कडवट लागली त्याला साखर म्हणता येणार नाही. त्याच प्रकारे आपला स्वभाव आहे कोणाची तरी कोणाची सेवा करण्यासाठी. आणि आपण सेवा काय केली पाहिजे, भगवंताची, त्याला धर्म म्हणतात. म्हणून जेव्हा तुम्ही धर्म करताना, तर ह्या जीवनामध्ये तुम्ही धर्म करताना, तर जीवन नाही का, जीवन जगताना धर्माचं रक्षण केलं तर मृत्यूनंतर धर्म तुमचं रक्षण करतो. म्हणून धर्म रक्षिती इति रक्षित, ह्या स्लोगन तुम्ही सगळ्यांना ऐकलं असेल. तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं ह्या जीवनात, जीवन के साथ आणि जीवन के बाद भी, एलआयसीचं वाक्य वेगळं आहे. ते म्हणतात की जीवन के साथ और जीवन के बाद, मेल्यानंतर कोण घेते ते, याला हिचं दुसराच माझ्या मारून जातो. पण भक्ती तशी नव्हे. भक्ती आहे का? भक्ती म्हणजे काय, या जीवनामध्ये धर्म तुम्ही केला की मी भगवंताच्या शास्त्रानुसार, भगवद्गीता भागवतानुसार जीवन यापन केलं, त्याला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे श्रुती स्मृती पुराण आदी पंचरात्री विधी म्हणा एकांत के हरिर भक्ती उत्पादही कल्पते. आपण जर श्रुती स्मृती पुराण आदी सोडून जर बाकीचा धर्म करीत असो तर समाजामध्ये केवळ उत्पात माजला जातो. मनाला वाटेल ते आपण धर्म करतो, पण तो धर्म नाही. धर्माचं खरं बीज काय, धर्माचा स्वभाव काय की भगवंताकडे धर्म तो साक्षात भगवतपर्यंत. जेव्हा अजमेळाने विचारलंय, यमदूताने विचारलं की हे यमराज कोणता धर्म आहे सांगा, जो धर्म भगवंताकडे घेऊन जातो तो त्याला धर्म म्हणतात. म्हणून गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात, पहिल्या अध्यायामध्ये भगवंत धर्माची स्थापना करायला येतात आणि शेवटी म्हणतात सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणम व्रजम अहंतम सर्व पापेभ्यो मोक्षामी मा शुच. तू सर्वाचा धर्माचा त्याग कर, मला शरणे, मी तुला सर्व पापातून मुक्त करतो. मा शुचे गॅरंटी देत आहेत. म्हणून आपण ऐकले असेल तो धर्म जर पालन केला
तो धर्म पालन केला तर आपल्या जीवनासोबत नाही का पत्नी उंबरठ्यापर्यंत, नातेवाईक समशानभूमीपर्यंत आणि मुलगा चितेपर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर कोण प्रवासाले जीवन अधर्माबरोबर केलं तर तुमच्यासोबत अधर्म जाईल आणि जीवनभर धर्म केला तर उजव्या बाजूला धर्म राहील. तुम्हाला ठरवायचं तुम्हाला काय न्यायचं. मग तुम्ही ऐकलं असेल रथ यात्रा, रस यात्रा, वेगळ्या वेगळ्या रथ आपण यात्रा ऐकतो, ऐकलं ना वेगळ्या वेगळ्या यात्रा. हा जसं रथ यात्रा, झुलन यात्रा, चार धाम यात्रा आहे, भरपूर यात्रा आहे. त्या यात्रा जर केल्या तर आपली अंतिम यात्रा चांगली होती. कारण भगवंत किती अंतकालेचे मामेव स्मृमुक्ता कलेवरम. अंतिम यात्रा आपल्याला चांगली घडवायची असेल, इथे प्रत्येकाची अंतिम यात्रा होणार आहे, माझी पण होणार आहे. पण ती अंतिम यात्रा चांगली घडवायची असेल तर आपल्याला काय करायचे, ह्या यात्रेमध्ये आपल्याला धर्माचं स्वरूप पालन केलं पाहिजे. म्हणून इथे काय म्हणतात भगवंत की शरीर यात्रा आहे, ही शरीर यात्रा आहे. ह्या शरीर यात्रेला आसक्तीपासून अनासक्तीकडे जायचंय. कुठे? आसक्तीपासून अनासक्तीकडे जायचं, म्हणजे भौतिक संसाराची आसक्ती सोडायची आणि अनासक्ती ठेवायची आणि भगवंताच्या प्रती आसक्ती वाढवायची. आपल्या वाईट स्वभावाला सोडायचं पण चांगल्या सद्गुणाला वाढ करायची. ही यात्रा आहे. म्हणून ह्या ठिकाणी आपल्या यात्रेचा उद्देश असा असला पाहिजे, एकमेव उद्देश असला पाहिजे की माझं आसक्ती भगवान विठ्ठलाच्या प्रती, कृष्णाच्या प्रती आसक्ती वाढली पाहिजे. आतापर्यंत आपण ज्यांच्या प्रती आसक्ती ठेवली, मृत्यूबरोबर ती आसक्ती इथं संपणार आहे. कोणी आलं का कोणाबरोबर? नाही ना. ती आसक्ती आपल्याला नाही का. आणि जेवढी तुमची आसक्ती असेल त्या आसक्तीमुळं काय होईल, तुम्ही नेहमी चिंता करणार. तुम्ही इथं बसल्या बसल्या तुम्ही घरची चिंता करणार, आसक्तीमुळे चिंता करतात. माताजी बंद करा मोबाईल सायलेंट करून ठेवा, स्विच ऑफ करून करा. जमत नसेल तर बाजूवाले करून घ्या. काळजी करू नका. मी 20-25 मिनिटं संपवतो आणि तुम्हाला दर्शना सोडतो. पण त्याच्या पहिले थोडंसं आपल्या डोक्यात काय जे असेल ते काढण्याचा प्रयत्न करतो. चालेल ना? का जड चाललंय? हा, काय विषय चालत होता? तर कोणाच्या प्रती आसक्ती ठेवायची? तर आसक्ती जेवढी ठेवतात, आसक्तीमुळं काय होईल, चिंता करतात आणि चिंतामुळं भय वाटेल आणि भयामुळं दुःख भेटेल. सिक्वेन्स कळाली तुम्हाला? संसारामध्ये ज्याची आसक्ती असेल त्याची चिंता करणार, चिंतामुळं काय भय राहणार. अरे काय होईल त्याच्या जीवनात, कसं होईल, कसं घरामध्ये मुलगा जेवला का नाही, कुठं गेले प्रभूजी माताजी काय गेले, आसक्ती, भय आणि भयामुळं दुःख भेटत. म्हणून या संसारामध्ये लोकांच्या आणि व्यक्तीच्या प्रती आसक्ती, भगवान कृष्णाच्या प्रती आसक्ती ठेवा. ही तुम्हाला नाही का काय होईल, भगवान कृष्णाच्या प्रती आसक्ती ठेवताना त्याचा फायदा होईल. त्या आसक्तीमुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही, जे चिंतनामध्ये परिवर्तन होईल. आणि चिंतनामध्ये परिवर्तन झाल्यानंतर काय होईल, दुःख भेटण्याच्या ऐवजी आपल्याला काय आनंद भेटेल आणि आपलं जीवन आनंदमय ज्ञानमयाकडे जाऊ शकेल. म्हणून तुम्हाला ठरवायची आसक्ती कोणाच्या प्रती वाढवायची. म्हणून धामाच्या ठिकाणी आल्यानंतर पांडुरंगाला एकच प्रार्थना करायची. जसं वेटर हॉटेलमध्ये गेल्यानंतर घंटी वाजवतात आणि वेटरला ऑर्डर देतात, बरोबर ना, हे पाहिजे, तशी तर घंट्या वाजून आपल्या ऑर्डरची लिस्ट नाही काढायची की भगवंता हे दे, ते दे, ते दे. नाही, भगवंता आतापर्यंत मी सगळं मागितलं पण हे सगळं करणार, आता तू मला पाहिजेस. काय पाहिजे? तू मला माझ्यासोबत पाहिजे. एकदा एक म्हातारी मळ्यात शेतात जाता जाता भार घेऊन जातो. तुम्हाला मोळी कळती, मोळी लाकडाची. जाता जाता एक भयंकर मोळी जात होती घेऊन आणि जाता जाता ती पडली. म्हणजे हे देवा वाचव, माझी मोळी पडली, मला वज कोण उचलून देईन. देवा धाव, देवा धाव. भगवंत आले, म्हणले काय झालं गाजी, काय वरडायला, काय झालं? म्हणले अरे माझी लाकडाची मोळी नाही का पडली, मला उचलून दे. देव म्हटले की आणखीन काय मग? नाही नाही भाऊ, लाकडाची मोडीच मोजून दे, बाकी काही देऊ नको. आणि तिनं उचलून दिलं. आपण तिला हसत राहू, आपण बी तसेच आहेत. आपण धामात येऊ आणि मोळ्याच्या नाही का लाकडाच्या एक एक मोळ्या मागणार. देवा हे दे, ते दे, वज वागवतात. कशाला मागतात? तिला एक सांगू शकतात, अगं देवा हे लाकडाची मोळी राहू दे, तुझ्यासोबत घेऊन चल ना मला. ती भावना असली पाहिजे. काय भावना असली पाहिजे? देवा
मला लाकडाच्या मोळ्या नको देऊ, ह्या सगळ्या इथंच राहणार आहेत. गाडी, घर, बंगला, सोनं नाणं काही नाही घेणं जाणं, पण तरी आसक्ती नाही सुटत. प्रवचनात ऐकायला बरं वाटतंय, घरी गेल्यानंतर स्वभाव सुटणार नाही, मला माहित आहे. तर स्वभाव कसं, एकदा एक भिकारणी होती, लई दिसायला सुंदर होती, ब्युटिफुल होती. सगळेजण तिला बघायचे, तिला सगळे पाहून आवडायचे. राजानं पाहिलं, राजकुमार पाहिलं, वाव काय सुंदर, ब्युटिफुल आहे बाबा, आहा अशी असावी राणी, आपली राणी असेल तर अशीच असावी. ते म्हणले बघ आता वाजला 500 रुपये दंड. प्रवचनावर वाजला इमानदारीत 500 रुपये टाकायचे. 3 वेळा अनाउन्समेंट झाली. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे तर राजांना पाहिलं, राजकुमार काय सुंदर आहे, हा हा हा. मग ते म्हटलं की माझ्याशी लग्न करशील का? म्हणून भिकाने म्हणा, हो काय चेष्टा करा, नाही नाही खरंच लग्न कर. प्रपोज केलं त्यानं आपल्या भाषेमध्ये आणि झालं. ठीक आहे, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर राजाची राणी झाली, तिच्या समोर दासी, खाला प्याला, काजू बदाम पिस्ता तुपातलं सगळं जेवण होतं. पण दिवसेंदिवस सुखच चालली होती. काय झालं? सुखच चालली होती. सुखत चालल्यानंतर राजाला टेन्शन आले की माझी एवढी सुंदर राणी सुखत कशी चाललेली आहे. मग मोठमोठ्या वैद्यांना, डॉक्टरांना सगळ्याला बोलवलं, पण राणी काही सुधरत नव्हती. करायचं तर काय करायचं बाबा. बरेच दिवस राणी आणखीनच सुखत चालली, करायचं काय. तर प्रधान सेनापती होता, तो म्हटला की महाराज मला 1 महिना द्या, मी तुमच्या राणीची तब्येत सुधारून सांगतो. म्हणजे असं का? हो हो. आणि मग 1 महिन्यानंतर सगळे काय जे करायचं ते केलं आणि केल्यानंतर 1 महिन्यानंतर तब्येत सुधारली. आणि तब्येत सुधारल्यानंतर राजाला वाटलं, वा जे डॉक्टर वैद्य हकीम करू शकलं नाही आपल्या सैन्यापतीने केलं. काय केलं बा, काय मंत्र तू फुकले वा? ते म्हणलं काय नाही महाराज, ही नाही का पहिली काय होते, मी काय केलं, काही खिडकीमध्ये भात ठेवला, दरवाज्यामध्ये पोळी ठेवली, जिन्यावर भाजी ठेवली, कोणाच्या हाताने नाही का थोडं अर्ध फळ दिलं, कुठं भाकरी दिलं. म्हणजे असं का ठेवलं? म्हणे जे पहिले नाही का भिकारणीची सवय होती, तिला आयतं ताट भेटत होता, तिला ती तब्येतीला मानत नव्हती. आता काय करायची, 1 घास तिथून खायची, इथून 2 घास खायची, इथून 2 घास खायची. सगळं असं असं खाता खाता काय झालं, तिची तब्येत सुधारली, कारण स्वभाव बदलला नाही. सांगायचं स्वभाव काय, राजाची राणी जरी झाली तरी स्वभावामध्ये फरक पडला नाही. तसं भगवंत आपल्याला भेटलेले आहेत. साक्षात तो राजा कोण आहे? भगवान कृष्ण आहेत. पण आपल्याला ते भेटल्यानंतर आपण काय करतो, आपल्या स्वभावानं सुटत नसल्यामुळे त्या सुविधेचा आनंद, आपल्याला भक्तीमध्ये आनंद भेटत नाही. म्हणून आपल्याला स्वभाव बदलायचा आहे, नेचर चेंज करायचे. म्हणून ह्या ठिकाणी तीर्थयात्रेचा उद्देश असला पाहिजे भगवान कृष्णाच्या प्रती आसक्ती, आणि विशेष करून आपल्याला काय करायचं, धामवासी बनायचंय. जाते ना सगळ्याला भगवत धामात किंवा भगवंत पाहिजे, पण जाण्याचा मूड कसा असला पाहिजे, भक्ताचा असला पाहिजे. जेव्हा महाभारताचे युद्ध ठरलं होतं आणि महाभारताचे युद्ध ठरल्यानंतर भगवान कृष्ण द्वारकेमध्ये निवास करू लागले. निवास करीत असताना कौरवाचं आणि पांडवांचे युद्ध ठरल्यानंतर दुर्योधन आला. आणि दुर्योधन आल्यानंतर त्यानं पाहिलं, डायरेक्ट अंतपुरात आला. त्याला म्हणजे असं कोणी थांबवत नव्हतं. अंतपुरात आल्यानंतर तो डायरेक्ट कुठे गेला, दुर्योधनाच्या खांद्याजवळ जाऊन बसला, भगवंताच्या खांद्याजवळ जाऊन बसला. कारण अहंकार असतो, ज्या व्यक्तीला अहंकार असतो ना, तो कधीच नम्र होत नाही. कारण त्याला पैशाचा, त्याच्या रूपाचा, त्याच्या धान्याचा अहंकार असतो, त्याच्या ज्ञानाचा अहंकार असतो. पण अहंकाराचे मोठमोठे डोंगर कोसळून गेलेले मी पाहिलेले आहेत आमच्या मंदिरात. मी कारण 14 वर्षापासून खूप जगात फिरलोय. अहंकार कशाचाच करू नका. चांगले चांगले लोकांची वाट लागलेली आहे. कशा व्हायरस टाकून दिलाय तुमच्यामध्ये अहंकाराचा, प्रत्येकाकडे. कशाचा अहंकार नका करू. तसं दुर्योधनाला अहंकार होता, अहंकारामुळे बसला. आणि बसल्यानंतर भगवंत अंतरे आम्ही होते, सगळं जाणणारे होते. आणि गेल्यानंतर थोडाच वेळ गेल्यानंतर अर्जुन आला. अर्जुन आल्यानंतर त्यानं पाहिलं, भगवंताच्या रूपाचं दर्शन घेण्याच्या पहिले भगवंताचे चरण कमल पाहिले. अरे माझे द्वारकाधीश, माझे सखा झोपलेले आहेत. तर पहिले
अर्जुन भगवंताचे चरण कमलाजवळ बसला आणि भगवंताचे चरण कमल दाबू लागला. दाबत असताना पहिली त्याची भावना काय होते की काम तर जाऊ द्या, नंतर होईल तर होईल, पहिली सेवा तर करूया, भगवंत झोपलेले. म्हणून हळूच भगवंताचे पाय दाबत असताना भगवंत उठले. अरे अर्जुना, कसा आलास, कधी आलास, हे कौंतेय, हे पृथा, कारण त्यांना प्रेमानं नाही का त्यांना अर्जुन मानायचे, कधी आलास तू? ते म्हणले आले. पण त्यावेळेस दुर्योधन काय म्हणतो, द्वारकाधीश मी पहिले आलो, बरं मी पहिले. आता तुम्ही पण आले का? पण तुम्ही त्याच्याकडे माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही डायरेक्ट. अरे म्हणले मी झोपेतून उठल्यानंतर माणूस सरळ बघतो ना, बाजूला थोडी बघतो पहिले. बरं काय काम काढलं तुम्ही दोघांनी? काय नाही, तुम्हाला तर माहिती आहे आमचं युद्ध ठरलेलं आहे आणि आम्हाला तुमच्याकडून मदत पाहिजे. आणि मग ठरल्यानंतर भगवंत म्हटले अर्जुन लहान आहे आणि 2 आहे तुमच्याकडे, 2 चॉईसेस काय, एक म्हणजे माझी एक अक्षयशोनी नारायणी सेना असेल आणि दुसऱ्या बाजूला मी निहाता शस्त्र न उचलणारा मी कृष्ण असेल तुमच्याजवळ, तुम्हाला निवडायचं. अर्जुन तू पहिले निवड. माझे 500 रुपये फिक्स झाले हो आता. तर अर्जुनाला काय केलं, म्हणले पहिले तू निवड. आणि मग अर्जुनाने काय केलं, भगवंताला निवडलं. आणि दुर्योधनाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की अर्जुन एकदम काय वेडा आहे, त्याला काहीच कळत नाही की द्वारकाधीश तुमच्या सैन्याला आदेश द्या, मी घेऊन चाललो. आणि अर्जुन दुर्योधन नाही का त्या नारायणी सैन्याला निघून गेल्यानंतर भगवंत म्हटले तुला अर्जुना, तुला वेडत लागलं नाही? युधिष्ठिर महाराजाला तू ज्या कार्यासाठी पाठवलं तो निवडलं, दुसरंच काहीतरी निवडलंस तू. तर त्यावेळेस अर्जुन काय म्हणतो, भगवंता ज्या ठिकाणी तुम्ही असाल ना, तर जगात त्रिलोकातले जेवढे कोटी असुर असतात ना, त्यांना मी पराभूत करू शकतो, तुम्ही मला पाहिजे. आणि अर्जुनाने कोणाची निवड केली, भगवंताची निवड केली. आणि दुर्योधनाने कोणाची निवड केली, नारायणी सैन्याची केली. तसं आपला इथं मूड येताना काय असलं पाहिजे की भगवंता मला तुमच्या शक्ती किंवा तुमच्याकडून मला काही पाहिजे, ही भावना आहे की भगवंता अर्जुनासारखं तुम्ही मला पाहिजे. आपण कोण्या भावनेतून येतो ती भावना तुमच्यासोबत, कारण भगवंत तुमच्या बाह्य अवस्था बघत नाही, तुमची भावना बघतात, तुम्ही कशा भावनेने येत आहेत. म्हणून ह्या ठिकाणी त्या भावनेने यायचं. आणि हे आल्यानंतर तीर्थयात्रेमध्ये आपल्याला 3 गोष्टी करायच्या. एक म्हणजे भगवंत आणि भक्ताचा संग करायचा. दुसरं, भगवंताला इथं मनुष्य जीवनातली हे जे धाम आहे यामध्ये आपण काय करायचं की आपली जी पापवृत्ती आहे ती नष्ट करायचा. आणि तिसरी गोष्ट की भगवंताच्या पवित्र नामाचा जप आणि भक्ताची सेवा केली पाहिजे. कारण इथं जेवढी सेवा करा, कारण इथं सेवेचं खूप महत्व आहे धामामध्ये. कसं सेवा आहे, तर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी करतात त्या त्या ठिकाणी त्या धामाचं फळ भेटते. जसं पंढरपूरला नाद ब्रह्म म्हटले जाते, तिथं गेलात ना पांडुरंगाच्या तिथं तुम्ही नुसतं भजन करा. बघा वारकरी जातात ना, बिचारे साधे भोळे असतात सगळे, पण ते भजन करतात. पण 2 गोष्टी करतात, त्या 3 गोष्टी. एक तर तुळशी महाराणीची सेवा करतात आणि सगळे वैष्णव येतात त्यांचा संग करतात आणि भजन करतात. 3 गोष्टी करतात. पांडुरंग त्याच्यातच प्रसन्न होतो. म्हणून त्या क्षेत्राला काय म्हणतात, नाद ब्रह्म म्हटल्या जाते. पांडुरंगाला प्रसन्न करायचं असेल, तुम्ही चंद्रभागात डुबकी मारली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि फराळ खायला निघाले, तसं नाही. तिथे भजन जेवढं करतात, रामकृष्णारीचं जप करतात, तेवढं नाद ब्रह्म म्हटलेलं आहे त्याला. दुसरं, तिरुपती बालाजीला कांचन ब्रह्म म्हणतात. तिथे जेव्हा तुम्ही डोनेशन देता, त्यांना दान करता, भगवंत तिथे बिझनेसमॅन झालेले. तू येतोयस ना, चल मला पैसा दे, बाकी नको काय करू, पैसा, त्याला कांचन ब्रह्म म्हणतात. जगन्नाथपुरीला अन्न ब्रह्म म्हणतात, तर तिथे भगवान जगन्नाथजी पैसा कमवत नाहीत, भजन पण नको, पण त्यांना भोजन पाहिजे. बस 56 टाइम भोग. आज जगन्नाथपुरीला जेव्हा जाताना काय प्रसाद असतो चुलीवरला. आम्ही मागच्या वर्षी यात्रा काढली होती, ते 8 दिवस होते म्हणे, प्रभूजी आणखी 2-3 दिवस वाढवा. पण एकही सुंदर भगवंताच्या कथा, लीला, नाम, गुण, रूप, लीलाचं आपण पूर्ण पाखाण केलं. सुंदर प्रसाद. ते केवळ प्रसाद खाल्ला तुम्ही तरी तुमचं धाम, तुम्हाला मुक्ती प्रदान होते किंवा वैकुंठ धाम भेटते. त्याच्यानंतर जे बद्रीनाथ आहे, केदारनाथ बद्रीनाथ आहे, त्या ठिकाणी भगवान बद्रीनाथ काय करतात, तपस्या करतात नरनारायण ऋषीच्या रूपामध्ये. म्हणून ते तपस्या झाले. भगवंत झोपायला कुठे जातात माहिती, आराम करायला श्रीरंगम क्षेत्रामध्ये टाकतात. एकदम त्यांना वस्त्र वृंदावनमध्ये डान्स करतात, नृत्य करतात भगवंत. त्याच्यानंतर
कांचीपुरममध्ये भगवंत वरदान देतात, त्याचं नाव काय? वरदराज आहे. म्हणून आपली पुढची यात्रा कुठली आहे? कांचीपुर आणि श्रीरंगम ह्या ठिकाणची यात्रा आहे. कुंभकोणम ह्या ठिकाणी याचं वैकुंठ धाम म्हटले जाते. आणि ह्या ठिकाणी अक्षरशः वरदराज आहेत ना, भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण प्रदान करतात. याचा अर्थ लिस्ट काढायची नाही बरं आता. तेव्हा तर प्रभूजी आधी सांगितलं नाही. वरदराज या शब्दाचा अर्थ आहे वरदान देणारे राजा आहेत. मी गेलो होतो काही वर्षापूर्वी, 2-3 वर्षापूर्वी आमचे कोर ग्रुपचं. आणि शेवटी भगवंताचं वस्त्र अलंकार. वस्त्र अलंकार म्हणजे द्वारकेमध्ये भगवंताला वस्त्र आणि घालायला खूप आवडतं. म्हणून 16,118 भगवंताला शृंगार करण्यामध्येच वेळ घालायचा आणि भगवंत सजून धजून असायचे ऐश्वर्य भावामध्ये. म्हणून तुम्ही आता काही काळापुरते एक म्युझिक वाजत गेलं पहा, मोठा बँड घेऊन, तर तिथं भगवंताचा ध्वज आणि ड्रेस जात होता. तुम्हाला माहीत होतं का नव्हतं माहीत नाही, पण दर्शन घ्यायला होतं. आणि इथे असं म्हटलं जात आहे की तुम्हाला जर भगवंताचा ध्वज चढवायचा असेल ह्या धामामध्ये तर 8 ते 9 वर्ष वेटिंग असते. ज्यांच्या मनोकामना पूर्ण होतात ते ध्वज चढवतात. म्हणून ध्वज नाही का इथं प्रदर्शन घालतात, कारण कदाचित फॅमिलीचा 8-9 वर्षानंतर नंबर आला. म्हणून याला काय म्हणतात, त्या द्वारका नगरीला मोक्षधाम आहे. तसं आपल्या शास्त्रामध्ये काशी कांची मायाख्या, अयोध्या द्वारावती, मथुरा अवंतिका चैत्य, सप्त प्रविजिता मोक्षदा, या 7 ज्या पुरी आहेत त्या मोक्ष प्रदान करते. कोणती? काशी, त्याच्यानंतर कांचीपुरम, त्याच्यानंतर माया म्हणजे मायापूर, त्याच्यानंतर अयोध्या, द्वारावती म्हणजे द्वारका नगरी, मथुरानंतर अवंतिका म्हणजे उज्जैन धाम, आणि सप्तप्रभ मोक्षदा. आणि ही जी द्वारका नगरी आहे मोक्ष आहे, इथे मोक्ष प्राप्त करतो. इथं कोणीतरी जरी इथे निवास केला 1 दिवस 2 दिवस किंवा 8 जरी दिवस केला, त्याला मुक्ती ही निश्चित आहे. मुक्ती कोणती? 5 प्रकारच्या मुक्ती असतात. सायुज्य, सारुप्य, सालोक्य, सामीप्य, अशा 5 प्रकारच्या मुक्ती. सारुप्य म्हणजे भगवंतासारखं रूप, सालोक्य म्हणजे त्या लोकांमध्ये राहण्यासारखं, सायुज्य म्हणजे भगवंतासारखं त्यांच्या सानिध्यामध्ये. सराष्टी हे सगळ्यात नाही तर तुर्का नरक नाव समान म्हटलं जाते, त्याला आपण मानत नाही, किंवा अद्वैत आचार्यवादी त्याला मानतात. पण जे वैष्णव तत्ववादी ह्या बाकीच्या मुक्तीला मानतात. तर याच्यातली एक सुद्धा मुक्ती आपल्याला प्राप्त होती. म्हणून ह्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे? ह्या द्वारका नगरीचा नाका निवास केलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी विशेष करून द्वारका नगरीचं स्मरण केलं पाहिजे. द्वारका नगरीचं काय स्मरण केलं पाहिजे? की हे द्वारकानाथ, ह्या मंदिराचं नाव काय? त्रिलोक सुंदर जगत मंदिर. त्रिलोक सुंदर जगत मंदिर म्हटलं जाते. की त्रिभुवनामध्ये सगळ्यासाठी सुंदर कोणतं मंदिर आहे? तर हे मंदिर आहे. तर सगळ्यांना एक मंत्र म्हणण्याचा प्रयत्न करा. कृष्णांचय दारावती मनोषा, स्मरन्ति नित्या हरिभक्ति युक्ता, विधुत्त पापा किलं सभमन्ते, गच्छन्ति लोकं परमो गुरु. तर ह्या धामाला स्मरण केलं. काय स्मरण केलं? कृष्णांचे दारावती मनुष्य. जर कोणी ह्या दारावर आलं, कृष्ण मनुष्य जर ह्या दारावती आलं मनुष्य, तर काय होईल? आल्यानंतर त्याने काय केलं पाहिजे? स्मरणती नित्य स्मरण केलं तर काय होईल? हरिभक्तियुक्ता. केवळ तो द्वारकेमध्ये आला आणि त्यानं स्मरण केलं तर हरिभक्तियुक्त होतं. जसं आपण दुधामध्ये केसर घालतो, बरोबर, त्याला काय म्हणतात? केसरयुक्त दूध म्हणतात. तसं इथं काय होतं? व्यक्ती हरिभक्तियुक्त होतंय. हरिभक्ती. आणि दुसरं काय होतंय? हरिभक्ती धारण केलं काय? विधत्ती पापा किलम स भवन्ते. अरे तुमच्या जीवनातलं सगळं पाप नष्ट होतंय, हिची तुम्हाला गॅरंटी देतात. म्हणजे बघा, नुसतं स्मरण केलं तर तुमच्या जीवनातले सगळे पाप नष्ट होतात. आणि नंतर झाल्यानंतर काय? बरं, पाप नष्ट झाल्यानंतर काय? गच्छन्ति लोकं परमो गुरु. अरे तुम्ही कुठे जातात? पाप नष्ट झाल्यानंतर त्या वैकुंठ धामात प्राप्त करता. केवळ स्मरण केल्यानंतर या द्वारके धामाचा फायदा आहे. म्हणून आपण उठता बसता द्वारका जरी स्मरण केलं, गोमती द्वारका, तरी आपल्याला काय होतंय? भगवंताचं वैकुंठ धाम भेटते. हे द्वारका धामचं महात्म्य आहे. म्हणून ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ह्या द्वारकेला विभिन्न नावानं भिनल्या जातं या ठिकाणी. तर त्याच्या पहिले एक सुंदर श्लोक आहे.
तर ह्या श्लोकाला सगळ्यांनी स्मरण करण्याचा प्रयत्न करा. आणि हा श्लोक खूप सुंदर आहे, जेवढं पाठ झालं तो खूपच चांगलं, नाही झालं हरकत नाही. तर सगळ्यांना हात जोडा. दुर्लभो द्वारका वासो, दुर्लभो द्वारका वासो, दुर्लभम कृष्ण दर्शनम, दुर्लभम गोमती स्नानम, दुर्लभो रुक्मिणी पती. तर हे श्लोकाचं काय की दुर्लभ द्वारका वासो, की दुर्लभ आहे. कितीतरी लोक भारतामध्ये निवास करतात, पण त्याच्यातले आपल्या नाशिक मधले किती तुरळीत लोक आलेले. दुर्लभ द्वारका वासो. काही जण जे गिनती बोटावर मोजणारे लोक जड चालले का, फिलॉसॉफिकल झाले का? नाही ना. सगळ्यांना म्हणा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे हरे. डुलके मारू नका, ठीक आहे. सगळ्यांना म्हणा हरी 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 हरी. हरी या शब्दाचा अर्थ काय, आपले अमंगल हरण करणारा हरी, ठीक आहे. तर दुर्लभ द्वारका वासो, दुर्लभ द्वारका वास आहे. त्याच्यानंतर काय, त्या द्वारकामध्ये वास करतील लोक, पण दुर्लभ कृष्ण दर्शनम, कृष्णाचं दर्शन भेटणं अतिशय दुर्लभ आहे. एवढी गर्दी राहते, कधी कधी बघा गर्दीचे भगवंताचं दर्शन किती तुम्ही डोळ्यात सामावून घेता ते दुर्लभ आहे. म्हणून दुर्लभ कृष्ण दर्शन. दुर्लभ गोमती स्नानम, दुर्लभ गोमती स्नान आहे. त्याच्यानंतर काय म्हणे, दुर्लभ रुक्मिणी पती. अरे आमच्यासाठी दुर्लभ आहे, पण आम्ही दुर्लभ असल्यामुळे आम्हाला ते दुर्लभ आहे. तर आपल्याला काय करायचं, आपली दुर्बलता बाजूला काढायची, आपले शारीरिक मानसिक दुर्बलता काढायचं, आणि आपल्याला काय करायचं म्हणे. दुर्लभ श्लोक का घेतला मी, आपल्या जीवनातल्या ज्या दुर्बलता येतात ना, शारीरिक मानसिक दुर्बलता सगळ्या बाजूला करा, आणि काय करा, द्वारका वास करा, कृष्णाचं दर्शन घ्या, गोमती स्नान करा. मुदाम मी हॉटेल का निवडलंय, मी परवडलं नाही, पण का निवडलंय, इथं बाजूलाच आहे. इथून तुम्ही टर्न मारला की लगेच तुम्हाला दर्शन घेता, आपलं स्नान करा. म्हणून सकाळी जेव्हा होईल थंडी वाजत असेल हरकत नाही, काही फरक पडत नाही, स्नान करा. म्हणून इथं दुर्लभ. आणि रुक्मिणी पती, जे रुक्मिणीचे पती आहे, रुक्मिणीला खूप दुर्लभ झाले होते, आपल्याला इथं नाही का बसल्या बसल्या भेटू शकते. त्यामुळे ह्या 4-5 दिवसात जेव्हा शक्य होईल तुम्हाला द्वारकाधीशाचं दर्शन घ्या, गोमती स्नान करा. ते चक्रपाण मंदिर आहे, पुन्हा संगम नारायण आहे. मी सगळे स्पॉट सांगेल, पण त्याच्या पहिले हे सांगतो. आणि हे केल्यानंतर काय होईल, तर ज्या ठिकाणी आपल्याला भगवंताचा धाम निवास होऊ शकतो. तर या ठिकाणी ह्या नगरीला कमीत कमी 20 नावानं संबोधलेले, याला द्वारका किंवा द्वारवती म्हटलेलं आहे. का बरं म्हटलेलं आहे, द्वार या शब्दाचा अर्थ आहे दरवाजा, आणि काम म्हणजे ब्रह्म. ब्रह्म या शब्दाचा अर्थ आहे भगवान कृष्ण ज्या ठिकाणी निवास करतात, ज्या द्वारातून जातात, त्याला काय म्हणतात, द्वारका. म्हणून ह्या ठिकाणी भगवत धामात जाण्याचा मार्ग, वैकुंठ धामाचा मार्ग म्हणजे द्वारका नगरी आहे. आणि पुढचं वैकुंठ धाम कोणतं आहे, आपलं श्रीरंगम क्षेत्र, कुशास्थली. याला दुसरं नाव होतं कुशास्थली. कुशास्थली शब्दाचा अर्थ काय की महाराज रैवत हे ह्या ठिकाणी कुशाग्रचे चटे असायची ना, ती तेवढी टाकल्यानंतर तेवढी यज्ञ करायची. म्हणजे एवढे जेवढ्या पृथ्वीवर त्याने चटाया टाकले तेवढे त्यांनी यज्ञ केले. आता भौतिक दृष्टीने पाहतो म्हणे कसं इम्पॉसिबल आहे, प्रभूजी काही सांगतात. म्हणून भक्ती करायचं असेल तर आपले मटेरियलिटी जे थॉट्स आहेत ते बाजूला पहिले करा. पहिले काय करा, कुशस्थळी म्हटले जाते. ह्या ठिकाणी असं म्हटले जात आहे की ह्या ठिकाणी कोणी थोडस जरी ह्या ठिकाणी कुशस्थळीचा निवास करतो, त्याला यज्ञ नाही, यज्ञाचे जेवढे त्याने जीवनात यज्ञ नाही केले तेवढं निवास केला तरी त्याला ते फळ प्राप्त होते यज्ञाचं. तिसरं याला काय म्हणतात, चक्रक्षेत्र. चक्रक्षेत्र या शब्दाचा अर्थ काय की ज्या ठिकाणी भगवंताने, याची कथा आहे ती अशी की जेव्हा भगवंत, तुम्हाला सगळ्यांना कथा माहिती आहे, मी आता पुढच्या जसे जसं स्पॉटला जाईल त्या कथा मी सांगेलच होत्या की या ठिकाणी भगवंताने काय केलं होतं, गजेंद्र आणि मगरीचा उद्धार केला होता. चक्रक्षेत्र सोडलं होतं म्हणून याला काय म्हणतात, चक्रक्षेत्र इथे या ठिकाणी. आणि त्याला दुसरं चक्रपाणी पण म्हटलं जाते, जिथं भगवंत स्वतः आले होते चक्रसहित, ते चक्रपाणी मंदिर आहे.
आता आपण जाऊ म्हणजे उद्याचा सगळे स्पॉट आहे चक्रपाणी, त्या ठिकाणी चक्रधाणी जे संप्रदाय आहे, मानवरूप पंथात तिथून संप्रदायाची सुरुवात झाली. ते चक्रपाणी भगवंताचं मंदिर आहे. तिथे 21 प्रकारच्या शिला आहेत. एक एक शिलेचं महत्व सांगितलं आहे. शालिग्राम शिला आहे. तुम्हाला ज्या ज्या शिलेचं तुम्ही दर्शन घेतात त्या त्या तुमची इच्छा पूर्ण होतात. चांगलीच इच्छा करा म्हणजे फायदा होईल असं. तर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या ठिकाणी याला काय म्हणतात, चक्रक्षेत्र. पुढचं नाव आहे गोमती द्वारका. ज्या ठिकाणी गोमती निवास करते, वाहते, ती गोमती द्वारका. गोमती या शब्दाचा अर्थ दोन सांगतात. ज्याची गो म्हणजे इंद्रियामध्ये मती लागलेली असते, गोमती. त्या मतीतून, इंद्रिय भोगाच्या मतीतून काढायचं असेल तर गोमतीमध्ये स्नान करा. आणि याच्यामध्ये स्नान केल्यानंतर काय होईल, ती इंद्रिय भोगामधली गोमतीचा शब्दाचा अर्थ काय, जे गोविंदाच्या चरणाशी मती लागते त्याला गोमती म्हणतात. म्हणून गोमती या शब्दाचा अर्थ काय की भगवंता माझी इंद्रिय भोगामध्ये मती आहे ना, ती काढ आता आणि माझी मती कुठे लागू दे, तुझ्या चरणाशी लागू दे. म्हणून तिला काय म्हटलंय, गोमती. गोमती ह्या शब्दाचा अर्थ आणखीन एक आचार्य वर्णन करतात की जे भगवान कृष्णाच्या चरणातून आलेली आहे. कारण साक्षात विष्णुपदी ह्या शब्दाचा अर्थ काय, जे भगवान चरण कमलातून धारण केलेली गोमती. म्हणून कथेतून आणि गंगेत फरक काय, गंगा श्रेष्ठ आहे का कथा श्रेष्ठ आहे, कस काय, आणि चरण कमलातून आलं नाही का, कोणती श्रेष्ठ आहे, कस काय. कारण भगवान कृष्णाच्या चरण कमलातून नदी बाहेर समुद्राकडे पळते, पण कथा कुठे घेऊन जाते, भगवंताकडे घेऊन जाते. हजारो वेळा स्नान केल्यानंतर तुमचं पवित्र होऊन जाईल, पण कथेमध्ये एकदा जरी बसला तुम्ही तरी तुमच्या हृदयाचा आणि मनाचं नाही का दूषित निघून. याचा अर्थ आहे ते आचार्य वर्णन करा. आपण भेदभाव नाही करायचं बरं. आपल्याला शिकायचं काय की आपल्याला दोन्ही सोबत ठेवायच्या. म्हणून जेवढ्या कथा झाल्या श्रीमद भागवताच्या कथा गंगेच्या काठी झालेल्या, भगवंतांनी ज्या ज्या लीला केल्या त्या यमुनेच्या गंगेच्या काठी केली. आपण फरक करणारे आपण कोण आहे, हे आचार्यांचे वाक्य मी तुम्हाला जसं रिपीट मारतो. पोस्टमॅन आहे बरं मी, त्याला पोस्टमॅन काय करतो, जसे तशी मनी ऑर्डर त्याला देतो. त्याच्यात कमी जास्त काढून बी घेतला आणि टाकत बी नाही त्याच्यामध्ये. टाकतो का, नाही करत. तसं आम्ही इथं आचार्य काय म्हणून इथं काय केलं, गोमती ह्या ठिकाणी ह्या केलं. सगळ्यात महत्वाचं, ह्या गोमती घाटावर गेल्यानंतर तुम्ही आपल्या पित्रांना नका तर्पण केलं पाहिजे. तुमचे कोणी तुमच्या वारलेले असते, आजोबा पंजोबा, ज्यांचे नावानं तुम्ही ब्राह्मणाकडून करण्याची गरज नाही. कारण की शास्त्रामध्ये असं म्हटलं, ज्याचं पुण्य असेल आणि ज्याने तर्पण केलं असेल त्याला ते भेटते. म्हणून बघा आपल्याकडे वैष्णवांना भोजन करतात किंवा ब्राह्मणाला का खाऊ घालतात, की त्याचं पुण्य भेटतं म्हणून त्याला खाऊ घालतात. त्याच्याकडे प्रति प्रेम आहे असं अजिबात नाही. शास्त्राचं मत काय, त्याचं भेटतं म्हणून त्याला दिले जाते. तर या ठिकाणी तुमचे जेवढे पुण्य असेल आणि तुम्ही तर्पण करता त्या व्यक्तीचं, तर तुमच्या पुण्याबरोबर त्याला तो फायदा होतो. म्हणून ती भावना असली पाहिजे की आपल्या घरातलं कोणी का वारला असेल त्याला तर्पण केलं पाहिजे. की हे आपल्याला आचमन करायचं, ओम केशवाय, ओम नारायणाय, ओम माधवाय नमा, ओम पद्मनाभाय, ओम दामोदराय, किंवा 3 वेळा म्हटलं आणि त्याच्या नावानं तर्पण ओतलं की हे गोमती मैया जे कोणी जीवात्मा आहे त्यांना तुम्ही मी तर्पण करते. तर घरातले प्रत्येक मेंबरना तुम्ही ते करू शकतात. आई वडील मुला पत्नी जे कोणी संबंध असेल ते करू शकता, लांब लांब. आणि जेव्हा तुम्ही गोमतीमध्ये स्नान करता, ते जे व्यक्ती आले नाहीत त्यांच्या नावानं डुबक्या जरी मारल्या तर त्यांना त्या स्नानाचं फळ भेटते. असं आहे काय जगामध्ये, की मला एका असं आम्हाला नेहमी कॉन्ट्रोवर्सी प्रश्न करतात, प्रभूजी मी जेवढे त्याचं पोट कसं भरतो, आहे ना, बरोबर ना, मी जर डुबकी मारलं त्याचं आंघोळ कसे होईल. तुमच्या डोक्यात लगेच प्रश्न पडला असेल. एक काम करा, तुमचा मोबाईल फोन काढा आणि फोन पे नंबर माझा घेऊन टाका. तुम्ही एक ऍक्टिव्हिटी करा. काय ऍक्टिव्हिटी करा, की प्रभूजीला 5,000 रुपये पाठवायचे. तुम्ही छोटीशी क्रिया केली, मला भेटते का नाही भेटते, ती दिसतात का पैसे चालले 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 याले ते. बटन ऑन केलं लाईट चालू होते. तसंच आध्यात्मिक क्रिया तुम्ही इथे काही केली, जे कोणी असेल त्यांच्या नावानं स्मरण केलं तर त्याला फायदा भेटतो.
आणि हे माझं मत नाही, पद्मपुराणाचं मत आहे. म्हणून मी इथे जे काही बोलतोय ग्रंथाच्या आधारानुसार बोलतो बरं. कारण तुम्हाला कोट करायला इथे रेफरन्स आहे. तुम्हाला श्रद्धा आणि विश्वास पाहिजे असेल, श्रद्धा विश्वास जेवढा असेल तेवढा तुम्हाला फायदा होईल. आणि श्रद्धा विश्वास नसेल तर तुम्हाला काही फायदा होणार नाही. तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय करायचं. म्हणून ह्या ठिकाणी गोमती म्हटले जाते. या ठिकाणी त्रिविक्रम क्षेत्र म्हटले जाते. त्रिविक्रम क्षेत्र का म्हणताय की जेव्हा भगवंत बली महाराजाच्या ठिकाणी सेवक म्हणून निवास करू लागले, निवास करीत असताना इथे कुश नावाचा दैत्याने खूप आतंक माजवला होता. आणि आतंक माजवल्यानंतर दुर्वासा मुनी ते शांत होत नव्हते. भगवंत दुर्वासा मुनी कुठे गेले, सुतूर लोकांमध्ये गेले आणि म्हटले की भगवंता, तुमच्या द्वारका नगरीमध्ये खूप आतंक माजला, याच्यातून तुम्ही मला मुक्ती प्रदान करा. त्यावेळेस दुर्वासा मुनीच्या सांगण्यावरून भगवंत ह्या ठिकाणी आले, वामनदेव आले सुतूर लोकातून, आणि येऊन त्यांनी काय केलं, कुशेस नावाच्या दैत्याचा वध केला. म्हणून ह्या क्षेत्राला काय म्हणतात, त्रिविक्रम क्षेत्र म्हटले जाते द्वारका नगरीला. आणि शेवटी याला सातवं म्हणजे मुक्तिधाम किंवा मोक्षपुरी म्हटले जाते. ह्या ठिकाणी जी मोक्षदायिनी म्हटले जाते. इथे तुम्ही केवळ त्या भूमीमध्ये तुम्ही मस्तक जरी ठेवलं, म्हणून तुम्ही काही जणांनी पाहिलं असेल की आपण नाही का, जसं रेल्वेतून उतरलं काही जण दंडोत मारला, काही जणांना नाही मारला, का माहीत नसेल किंवा असं दंडोत मारलं. काय होतंय की तुम्ही पहिलं तुमचं जे मस्तक आहे ना, ह्या द्वारका भूमीला टच केला पाहिजे. आपण पहिलं काय ठेवलं, पाय ठेवला. तसं नाही, कोणत्याही धामात जेव्हा जाताना तुम्ही याच्या पुढे ध्यानात ठेवा, माझं पहिलं मस्तक त्या धामाच्या ठिकाणी असलं पाहिजे. मी पात्र नाही, पण तुम्ही मला पात्र बनवण्यासाठी इथं बोलवलंय. पण तुमच्या कृपेमुळे हे धाम, हे भगवान द्वारकानाथ, तुम्ही नाही का, तुम्ही मला पात्र बनवा. म्हणून आपण जेवढं तुम्ही मस्तक दंडोत करा, उभं ताईट दर्शन कधीच घ्यायचं नाही. जेवढं भिकाऱ्यासारखं राहतात ना, कारण भगवान समोर बाकी गोष्टी कोणत्या चालत नाही. भिकाऱ्याला बघितलं कधी, ए माई 2 दिनचे खायने कुछ दे दे, कुछ दे दे. तो समोरचा व्यक्ती दया होऊन सगळं देत असतो. त्याच प्रकारे भगवंताच्या समोर तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तळमळता पाहिजे, भगवंता की तू मला पाहिजे रे, तू मला पाहिजे. कारण ह्या जगात दुसरं कोणी नकोय. ज्या ठिकाणी भगवंताला भेटतात भगवंतावर लक्ष्मी पण येते. म्हणून पैसा कमवायचा जर फायदा आहे का सांगतो तुम्हाला, नारायणाला धरून ठेवा, लक्ष्मी आपोआप येते. तुम्हाला फॉर्म्युला सांगत नाही, नाही तर तुम्हाला अर्धच लक्षात राहते, रोजी तो पडले छान होता हा. नाही नाही नाही, मला काय पाहिजे, द्वारकानाथ पाहिजे, हे रुक्मिणीपती तुम्ही मला पाहिजे. म्हणून ह्या धामाला सांगले, ह्या ठिकाणी ते निवास केलेले. तर ह्या ठिकाणी 3 आपण या पृथ्वीचे मेन स्थान आहेत, वृंदावन, मथुरा आणि द्वारका. असं म्हटलं जात आहे की तुम्ही कोणतेही धाम नाही केले तरी चालते, पण तुम्ही वृंदावन, मथुरा आणि द्वारका केलं, तुम्हाला जगातलं दुसरं करण्याची गरज नाही. याचा अर्थ हे नाहीये, आचार्य म्हणतात की तिथं तुमची किती भावना आहे, शुद्ध आहे, त्याच्यावर तुम्हाला त्याचं फलीभूत भेटते. म्हणून ह्या ठिकाणी असं म्हटलं जात आहे की इथे ह्या ठिकाणी जो कोणी ह्या धामाचा फायदा घेतो त्याचं हृदय तर शुद्धच होते, त्याचं जीवनातले सगळे पापवृत्ती नष्ट होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा भगवान द्वारकानाथ लक्षात ठेवतात, काय लक्षात ठेवतात, कारण हा जीवात्मा वेळात वेळ काढून माझ्या नगरीत लक्षात याच्यामध्ये आला, द्वारकेमध्ये आलाय. जेव्हा याची अंतिम वेळ आहे, हा जरी मला विसरून गेला पण याला मी नाही विसरणार, कारण याने माझं कुठे दिलाय, द्वारका नगरीमध्ये आलेलं आहे. कारण भगवंताच्या रेकॉर्डमध्ये आता तुम्ही सगळे लग्न काय झाले, नोट डाऊन झालेले आहेत का, हे माझ्याकडे विजिट केली ना, आता याची विजिट काय करेन मी, फायनल तिकडे करेन. म्हणून ह्या ठिकाणचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी द्वारकेचं एक मत सांगितलेलं आहे. तर इथे रुक्मिणी द्वारकाचं स्मरण करण्यासाठी रुक्मिणीचा जो महल आहे स्वर्णम आहे, सोन्याचा आहे. दुसरं सत्यभामाचा महल आहे ते श्वेत आहे, म्हणजे पांढरा. त्याच्यानंतर जामवंतीचा जो महल आहे ते सूर्याचे किरण आहे त्याच्यासारखा आहे. जी नग्नजिती आहे, राणी आहे, मी सगळ्या राण्याची कथा सांगेन तुम्हाला हळूहळू उद्या. तिचं अग्निमय महल आहे. जी लक्ष्मी नावाची पत्नी होती भगवंताची, तिचा सूर्यासारखा कलर आहे. आणि जी मित्रमंद आहे तिचा हरित सारखा महल आहे. तर ह्या ठिकाणी धामाचं महत्व आहे. तर ह्या द्वारका नगरीचं जे महात्मा आहे, तर ह्या ठिकाणी जे तुम्ही आता मंदिराचा ध्वज पाहता, दिवसातून 4 वेळा ध्वज बदलला जातो. किती वेळा, 4 वेळा. आणि काही सण असेल तर 5 वेळा ध्वज असतो. तर याच्यामध्ये 52 गज म्हटलं जाते या ध्वजाची साईज. 52 गज म्हणजे किती,
मराठी भाषेमध्ये मामा किती 52 गज असतात. त्याच्यामध्ये 40 मीटर नाही का तो ध्वज असतो आणि तो ध्वज लावण्यासाठी 8 ते 9 वर्षानंतर नंबर येत असतो, ध्यानात ठेवा. ज्याच्या मनोकामना पूर्ण व्हायचं असेल तर तुम्हाला पहिली बुकिंग बघ. आणि जो पुजारी असतो तो म्हणतो की आमच्या पिढ्याने पिढ्या आम्ही नाही का त्रिविधी नावाचे पुजारी आहेत, ते नाही का नेहमी ते ध्वज वापरतात. तर जेव्हा तुम्ही मंदिराच्या वरती जाता तिथे अंबिका नावाचं मंदिर आहे वरती, जेव्हा तुम्ही दर्शन घेता तर तिथून नाही का ते आशीर्वाद घेतल्यानंतर म्हणजे आमच्या जीवनात अशा कधीच घटना झाल्या नाही. तर असं म्हटलं जातंय की तुम्ही ध्वजाचं नुसतं दर्शन जरी घेतलं तो द्वारकानाथाचं दर्शन घेतल्यासारखं आहे. तर ह्या ध्वजावर 52 गज आहेत, 12 राशी येतात, त्याच्यानंतर 27 नक्षत्र आहेत, 10 दिशा आहेत, 2 सूर्य आणि चंद्र आहेत, आणि शेवटी सगळ्यात एक म्हणजे भगवान द्वारकाधीश आहे. एवढं 52 गजाचं वर्णन आहे ह्या ध्वजामध्ये. त्याच्यामध्ये विशेष करून ध्वजाचे जे रंग आहेत ते जे लाल रंग आहे, जेव्हा लाल रंगाचा ध्वज पाहता भगवान द्वारकानाथाच्या मंदिरावर द्वारकाधीशाच्या, तर लाल रंगाच्या रंगामध्ये शक्तीचं प्रतीक आहे. उत्साह म्हणजे साधकाने लाल रंग पाहिला तर त्याला काय दिसलं पाहिजे, शक्ती दिसली पाहिजे भगवंताची. उत्साह, भक्तांच्या प्रती त्यांचं प्रेम किती आहे की भक्तांचा उद्धार करण्यासाठी गजेंद्राच्या पाष्टामधून कथेतून आपल्याला त्यांचा उत्साह. त्याच्यानंतर भगवंताचा पराक्रम हे आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर भगवंताची संपत्ती आणि समृद्धी हे लाल रंगाचं प्रतीक आहे. ध्वज जेव्हा लागतो तो लाल रंगाचा आहे. त्याच्यानंतर पिवळ्या रंगाचा जो रंग ध्वज लावला जातो याच्यावर मंदिरावर, तर त्याला ज्ञान आणि विद्या, ज्ञान आणि विद्यामध्ये फरक आहे. भौतिक जगाचं ज्ञान घेतो आणि आध्यात्मिक ती विद्या असते, हे भेटते. आणि सगळ्यात महत्वाचं पिवळ्या रंगाचा जर तुम्ही ध्वज पाहिला, दर्शन घेतलं, त्याला विवेक बुद्धी नाही का वाढते. म्हणून आपण जेव्हा ध्वजाचं दर्शन घेतो ना तर निहारून डोळ्यांना की इकडे तिकडं दुकानावर काय चाललंय, कानातलं, डोळ्यातलं, पायातलं, हे काही नका बघू. ते आपल्या नाशिकला भेटते ना, पण तुम्हाला लय घाण सवय. 5 वर्ष यात्रेचा अनुभव असा आहे, दर्शन कमी दुकानात गर्दी. अरे तुम्ही खरेदी करायला आले का दर्शनाला आले? थोडं माफ करा, पण काय करा, माझ्या स्वभावाला औषध नाही. मला वाटतं की तुम्ही इथं आल्यानंतर भक्ती घेऊन जावा, पण नको त्याच गोष्टीचे मागे लागलेले आहेत. वचूक माफ करा, कारण की मला स्वभावाला औषध नाही, तसं बदलतोय. तर काय करा भगवान. त्याच्यानंतर निळा रंग. निळा रंग म्हणजे आकाश, म्हणजे आकाश कसा विशाल आहे तसं भगवंताची करुणा दया कशी आहे, विशाल आहे. दुसरं निळा रंग घेण्याचं कारण की भगवंताचा रंग कसा आहे, निळा आहे. मग राधा राणी साडी कोणती घालती आणि भगवंत पितांबर कोणाचं घालतात, घालून पितांबरी. म्हणजे जेव्हा त्या रुक्मिणीचं सीताचं स्मरण करायचं असेल तर पितांबर धारण करतात. आणि रुक्मिणी साडी कशासाठी निळी साडी घालते, का घालते की माझे रुक्मिणी कृष्ण आहेत ना द्वारकाधीश, ते निळ्या वर्णाचे, आपल्यासारखे निळे नाहीत बरं, काळे निळे. त्यांचं रूप म्हणजे अरे अतिशय सुंदर आहे, सुंदर आहे ते ध्यान उभे असं आपल्या याच्यामध्ये म्हटलं. त्याच्यानंतर बल आणि पौरुष्य म्हटलेले भगवंताचं हा निळा रंग. श्वेत रंग आहे ना तो पवित्रता आहे, शुद्धता आहे. त्याच्यानंतर शांती आणि नैतिकाचं वर्णन आहे. तर तुम्ही ते दर्शन घेताना आपल्याला ती भावना आली पाहिजे की भगवंता हे दर्शन घेतल्यानंतर माझ्या जीवनात ही गोष्ट होते बरं. त्याच्यानंतर जो केसरी रंग आहे ते भगवंताची शूरवीरता दाखवतं, साहस दाखवलं जातं की भगवंताने. याच्या मागे एक एक मी खूप डिटेल्स काय घेत नाही कारण वेळ नाही आपल्याकडे, कारण याच्या मागे एक एक कथा आहे बरं. हे जे मी वर्णन करतो तर एक एक मुद्द्यामागे एक एक कथा आहे भगवंताची. साहस, निर्भयता, भगवंताला कोणाची भीती वाटत नाही. आणि सगळ्यात म्हणजे प्रगतीशील असतात भगवंत. म्हणून आपल्या जीवनात जरी प्रगतीशील करायच्या ह्या गोष्टी करायच्या तर आपण केसरी रंगाचा ध्वज पाहिला पाहिजे. आणि जो गुलाबी रंग आहे त्याला प्रफुल्लता, आनंद आणि कोमलता. भगवंताची कोमलता आहे जीवांच्या प्रती, भक्तांना आनंद प्रदान करतात. आणि प्रफुल्लता, जो निराश झालेला व्यक्ती आहे, दुःखी कष्टी व्यक्ती आहे, जेव्हा तो द्वारकानाथच्या समोर जातो, द्वारकाधीशच्या समोर जातो, त्याला ह्या सगळ्या गोष्टी भेटतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, हा ध्वजाचा रंग घेतला पाहिजे. आणि सूर्य आणि चंद्र काय, तर भगवंत 2 वंशाचं परंपरा करतात. कृष्ण कोण्या वंशात आले, चंद्रवंश. आणि सूर्यामध्ये कोणत्या वंशात आले भगवान, राम. हे म्हणून सूर्य चंद्र पाहिल्यानंतर तुम्हाला 2 अवताराचं स्मरण झालं पाहिजे, म्हणून त्या ध्वजावर सूर्य आणि चंद्राचं वर्णन आहे.
त्यानंतर इथे दोन द्वार आहेत, दक्षिण द्वार आणि उत्तर द्वार. याच्यामध्ये दक्षिण द्वार आहे त्याला स्वर्गद्वार म्हटले जाते. हां, आणि याला 56 शिड्या आहेत. 56 शिड्या म्हणजे त्याचा आणखीन डिटेल्स आहे. नाही तर मला जसं तुम्ही जगन्नाथपुरी गेल्यानंतर मला काय जणांना नाही का मी डिटेल्समध्ये सांगितलं तर प्रभू जे म्हणले मुक्तीचं दार कोणतं आहे, आणखीन काही धन प्राप्त होतं ते कोणता फरशी मला ते सांगा. म्हणून मी बऱ्याच गोष्टी टाळल्या इथं तुमच्या. नाही तर अख्ख्या यात्रेमध्ये प्रभूची ते धन भेटतं ती कोणती फरशी. ते जगन्नाथपुरी मला लय वेळा करून सोडलं होतं, म्हणलं नको, नंतर तुम्हाला सांगलंच नव्हतं. त्याच्यानंतर दक्षिण द्वार आहे ते स्वर्गद्वार आहे आणि उत्तर द्वार आहे ते मोक्षद्वार आहे. हे दोन द्वारातून गेलं पाहिजे. आपण जे जाणार आहोत ते स्वर्गद्वारातून जाणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर जे द्वारकाधीश मंदिर आहे, द्वारकाधीशाचं दर्शन तुम्ही जेव्हा घेता तर त्या ठिकाणी भगवान द्वारका इथून नाही का थोड्याशा पायी अंतरावर नाही का ब्रह्मकुंड आहे किंवा त्याला सावित्री वाव म्हणतात. तर त्या ठिकाणी जेव्हा मोगलाने आक्रमण केलं होतं तर वल्लभाचार्य संप्रदायातल्या काही आचार्यांना ते विग्रह ह्या ब्रह्मांड कुंडामध्ये नाही का लपून ठेवलं होतं. आणि त्या ठिकाणी ते ठेवल्यानंतर जेव्हा मोगलं गेले आणि गेल्यानंतर वल्लभाचार्याने काय केलं होतं, मेन जे विग्रह होतं, डाकोर में कौन छे, डाकोर में कौन छे, डाकोर में कौन छे तर रणराय छोड़. तुम्हाला हे माहित नाही का डाकोर में कौन छे. अरे जोरात म्हणा ना, डाकोर में कौन छे. हा, इथे गुजरात मध्ये विचारलं ना डाकोर में कौन छे तर रणराय छोड़ देव, तर त्याची घेणार आहे. तर तेच विग्रह द्वारकाधीशाचं जेव्हा जाता तर त्या ठिकाणी द्वारकाधीशाचं दर्शन घेताना भगवंताचे चरणकमलातून दर्शन घ्यायचं आपल्याला, डायरेक्ट मुखात नाही घ्यायचं. भगवंताचे चरणकमल, नंतर नाभी घेताना बघायचं भगवंताच्या नाभीतून ना ब्रह्मांडी वक्षस्थळाला लक्ष्मीचा निवास आहे, भृगुदेवीचा निवास. मग कंठाचं दर्शन घ्यायचं म्हणजे कौस्तुभाने धारण केलेलं आहे. जेव्हा भगवंताचे ओठ बघायचे, ओठ बघितल्यानंतर भगवंताच्या एक एक लीलाचं त्या दिवशी मी घेतलं होतं प्रवचनामध्ये सगळं. आणि मग भगवंताचं रूपाचं दर्शन घ्यायचं आणि जेवढं होईल तेवढं भगवंताचे डोळे फाडफाडून बघायचं. पाहताना बंद करायचे, हा, नाहीतर आले देवा भगवंताला टेन्शन, माझ्या समोर डोळे का बंद करतो, टीव्ही पाहताना डोळे फाडून आणि भगवंता समोर गेले डोळे बंद, काय देवा, अरे देवा देवा. तर याच्यासाठी आपल्याला हे करायचं. त्याच्यामुळं 15 वेळा ह्या मंदिराला पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचा सगळा इतिहास आहे. ऑलरेडी आपल्याला खूप टाइम झालेला आहे, 7:30 झालेले. तर आणखी तिथे जेव्हा तुम्ही जाता तर आपल्याला सगळ्यांना स्वर्ग ह्याच मागच्या मार्गाने जातं ना. हां, मेन मार्ग जाताना सगळ्यात महत्त्वाचं चप्पला आणि मोबाईल लॉकरमध्ये ठेवायचे, कारण मोबाईल आतमध्ये सिक्युरिटीमध्ये आला नाही. आणि चप्पल ठेवताना तर चप्पल टायमावर तुम्हाला एक तर स्टँड भेटणार नाही, भेटलं तर पुन्हा काढायला. आपल्याला भरपूर दर्शन करायचे. तर आज आपण थोडे दर्शन करूया जेवढे होईल शक्य ते. आणि गेल्यानंतर तिथे बलरामजीचं मंदिर आहे. भगवंताच्या अष्टराणी आहेत. हां, पहिली कोण आहे, रुक्मिणीनंतर सत्यभामा, सत्यभामानंतर जामवंती, मित्रमंदा, नग्नजिती, कालिंदी, लक्ष्मणा आणि ह्या सगळ्या 8 राणी आहेत. त्यांचे एक एक दर्शन घेऊ. आणि त्याच्यानंतर जे शंकराचार्याचं मेन मठ आहे ते पण आपण त्याच वेळेस नाही का आतमध्ये येताना तर प्रद्युम्नाचं मंदिर आहे, जे रुक्मिणीचा पुत्र आहे, कामदेवाचं प्रतीक.